इकडे शासन शिवपानंद रस्ते आनंद रस्ते त्यांनी कमालीची अनावस्था दाखवली हो. आता मी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करणार होतो, पण आता हे काय म्हणले अमोल ते मार्ग व्हाय ना राहिलं म्हणलं थांबलो मी. बरं हे बरं ठीक आहे होते एकटं काही काय म्हणते त्याला नियम बाह्य घटना बाह्य मागण्या करतंय किंवा चुकीचे काहीतरी बदल पिऊ नका. काल गुरुवार दिनांक 29 रोजी श्यामराजपूर हे बालम टाकळी ते कांबे रस्त्याचं अतिक्रमण हटायसाठी उपोषणाला बसले होते. काल उपोषण आज बुधवार आज शुक्रवार तहसीलदार साहेब यांनी नायब तहसीलदार वाघ साहेब यांना पाठवून लेखी निवेदन दिलेलं आहे. 1 महिन्याच्या आता आम्ही कमीत कमी रस्ता तुम्हाला मोकळा करून देऊ अशी त्यांनी त्यांच्या मार्फत विनंती केली व गावकऱ्याच्या वतीनं श्यामराजपूर यांनी उपोषण सोडलं. रामकृष्णारी कांबी रस्त्याचं जे अतिक्रम होतं नायक तहसीलदार यांनी शब्द दिला की 1 महिन्याच्या आत मी सर्व अतिक्रम काढीन आणि वड्यातला रस्ता मी सर्व शेतकऱ्यांना मोकळा करून देईन असं नायक तहसीलदारांनी सांगितलं. 28/5/2026 रोजी कांबी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य श्री श्यामा शिवराजपुरे हे आमरण उपोषणासाठी बसले होते. तर आज रोजी नायब तहसीलदार श्री वाघमारे साहेब यांनी इथे येऊन त्यांना लेखी आश्वासनाद्वारे 1 महिन्याच्या आत संपूर्ण अतिक्रमण काढून रस्ता खुला केला जाईल असं लेखी निवेदन दिल्यानंतर त्या धर्तीवर त्यांचं आज उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे. धन्यवाद. बालम टाकळी ते कांबे रस्ता त्याचप्रमाणे बालम टाकळीतून कांबे रस्त्याला येण्यासाठी बायपास खुला करण्यासाठी किंवा कांबे रस्त्यावरचं अतिक्रमण काढण्यासाठी आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य श्यामभाऊ राजपुरे हे कालपासून उपोषणाला बसले होते. वास्तविक आता प्रश्न हा पूर्ण गावाच्या संबंधित होता. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन त्यांना विनाकारण उपोषण ठेवण्याची काही गरज नव्हती, परंतु तहसीलदारांच्या आडमुठ्या धोरणामुळं विनाकारण त्यांना आज 6 वाजेपर्यंत थांबावं लागलं. मी या तहसीलदार जे आहेत आपले काय नाव आहे त्यांचं दहाडदे आकाश दहाडदे यांचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि यापुढं एकीकडं शासन शिवपानंद रस्ते किंवा शेतकऱ्यांचे शेतरस्ते योजना राबवण्यासाठी आदरणीय आपले मंत्री महोदय बावनकुळे साहेब प्रयत्न करतायत आणि त्यांच्या जर या प्रयत्नाला जर अशा प्रकारचे तहसीलदार छेद देत असतील तर ते निश्चितच निषेध करण्याचे योग्य आहेत. त्यामुळे मी त्यांचा निषेध करतो. यापुढं तरी त्यांनी शेतकऱ्यांना अशा प्रकारचा त्रास देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.